रजनी काकांना आपल्या ऑफिस मधल्या एम्प्लॉईजच्या डिटेल्स बद्दल विचारत होती. हो, ऐकलं मी. आपण संध्याकाळी बोलू. रजनीशी बोलून घे ना प्लीज. हो, एक मेल सेंड करून जातो. बस झालं. काय बस झालं? हे बघा, मुंबईचे गणपती मला बी बघायचे आहेत. पुढच्या वर्षी त्याच गणपती जवळ मला माझ्या नोकरीसाठी नवस बोलावं लागेल. म्हणजे म्हणजे काय नाही, मी तुम्हाला नंतर फोन करतो. नंतर कशाला? मला आताच बोलायचं तुमच्याशी. हे बघा, सगळी कामं वेळच्या वेळी व्हायला हवीत. हे बघा, हे कामाचं आहे ना, तुम्ही ऑफिस मध्ये सांगा, कळलं ना? तिथेच सांगतोय. अहो पण आधी माझ्याशी तरी बोला. हे बघा, मला तुमच्याशी बोलायला आता वेळ नाहीये. मी फोन ठेवतो. काय हो नवरे, बायकोशी भांडत होतात की काय? नाही नाही, तसं वाटलं. म्हणजे कुठलाही पुरुष जनरली ह्या आवाजात बायकोशीच भांडत असतो. ते बायकोचा नाही, कामाचा फोन होता. अहो हो, कळलं मला. हा. बरं, माझं एक काम आहे तुमच्याकडे. तुमचं काय काम आहे? मला ना मला सांगा, सगळ्या स्टाफच्या डिटेल्स असतात ना आपल्याकडे? हो, असतात ना. सगळ्या? हो हो. त्याचं काय? मला मिळू शकतील का बघायला जरा? कुणाचे डिटेल्स हवेत तुम्हाला? ते तुम्ही काही चुकीची माहिती भरली होती का? मी नाही, कोणी चुकीची माहिती भरली आहे, कोणी ऑफिसचे नियम मोडलेत, ते जरा बघायचं होतं. म्हणजे मला माहिती आहे, पण जरा एकदा चेक करायचं होतं. म्हणजे मग सगळ्यांना कळू शकेल ना. घ्या घ्या. हॅलो. हॅलो. अहो, तुम्ही मला गणपती बघायला मुंबईला नेणार नाही ना? अहो मग तुम्ही तरी या इकडं गणपतीला. मला वेळ नाहीये. मग मीच येते मुंबईला. मला इथे खूप महत्वाची कामं आहेत. आणि तुम्ही सुद्धा सगळी तुमची कामं व्यवस्थित करा. मी फोन ठेवतो. पुन्हा तोच फोन. काय माणसांना वेळच्या वेळी काम करायला नको असतात तो. हो नवरे, कळलं मला. बरं, मला डिटेल्स कोणाकडे मिळतील? हा, ते कदम सरांच्या कॉम्प्युटरवर फीड असतात, तिथे तुम्हाला मिळतील. ओके. अरे हा नवरे, हा? थँक्यू सो मच. तुम्ही परमिशन दिलीत डिटेल्स बघायला. सिनियर आहात ना तुम्ही? हो, आहेच मी सिनियर. हे काय, कुठे चालणार? नाही, मला खूप काम आहेत. हो. बर बर बर. अरविंद काका. रजनी, सॉरी, कॉफी हवी आहे का? तुझ्याशी बोलायचं होतं. तू माझ्याशी बोलायला स्वतःहून इथे आलास? बापरे, मला वाटलं हे भाग्य फक्त अदिती मॅडमच्या नशिबातच आहे. रजनी, तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं ना? हो. रागवणार नाहीस ना? बोल.
तुझ्यात आणि आदितीमध्ये खरंच काही आहे? हे बोलायचं होतं तुला? नाही, यापेक्षा महत्वाचं काहीतरी बोलायचंय. काय आहे, तुला आदितीबद्दल कितीही काहीही वाटत असलं तरी तिला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. खालमुंडी आणि पाताळधुंडी आहे ती. हे बघ, तू प्रत्येक वेळी तिच्यावर आरोप. बघ, आला ना राग तुला. शांत हो जय, शांत हो. माझ्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे, कडक. ब्रेकिंग न्यूज? थांब, सांगते. तुला कळली तर असला धक्का बसेल ना तुला. त्याआधी मला हे सांग की तू तिच्यात किती गुंतलायस इमोशनली. तूच परवा सगळ्यांसमोर कबूल केलंस ना, अदिती मॅडम आवडतात म्हणून विचारतेय मी. जेन्युइनली. हे बघ रजनी, तुला काय सांगायचंय ते स्पष्टपणे सांग. जय हो, इतका अस्वस्थ कशाला होतेस? हे बघ, मी तुला सांगतेय कारण तुमचं जर जेन्युइनली काही असेल तर बाहेर पड तिच्यातनं. काय कळलंय तुला? बरंच काही, जे ऑफिसमध्ये कोणालाच कळलेलं नाहीये, माहित नाहीये. मी तुला वॉर्न केलं, पुढे तू तुझं ठरव. पण आता मी जे काही बोले ते पुराव्यानिशी. सत्य बाहेर येणार पुराव्यानिशी, आणि ते मी बाहेर काढणार. आणि जरा काम आहे. चल नंदिनी, चल निघूया ना. हो चल निघूया. अगं आता तू आधी आवरायचं ना, तू इथे आता आवरत बसली. चल 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 चल, ये लवकर. हे गेलो, बाय बाय. अदिती, काय ग, निघायचंय की नाही? हो, निघूया ना. अगं मग चल, आवर लवकर. मी एक फाईल शोधतेय, ती मिळाली की मग निघू. ती घरी न्यायची ना मला फाईल, म्हणून. अच्छा. काय म्हणाली रजनी? तिला काही कळलंय का आपल्याबद्दल? जय, निघूया आपण. हो. आपण नेहमीच्या जागेवर भेटून बोलू.
सांग ना जय प्लीज. तिला काही कळलंय की नाही तेवढं तरी सांग. अदिती, आपण बाहेर भेटू आणि सविस्तर बोलू. अदिती सापडली का फाईल? नाही ना, तीच शोधते मी. ऐक ना, तुला फाईल आत्ताच हवी आहे का? म्हणजे काही अर्जंट आहे? हा, एक मिनिट. तू निघ, मी काही मेल्स पाठवायचे ते पाठवून येतो. अर्जंट. जुई चल निघूया. आणि फाईल उद्या शोधते. काहीच प्रॉब्लेम नाही, उद्या घेतली तरी चल. ठीक आहे, बाय. 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 नीट जागा बाई. जरा सांभाळून. हो जुई चल. हो, उद्या हरतालिकेचा उपास सुद्धा नीट करीन. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तिथे एन्जॉय करा, कळलं ना? ओके, बाय. कोणाचा फोन होता? काकूंचा. हा, वाट बघत असतील ना? अरे उद्या हरतालिका आहे ना, तर त्यांनी फोन केला होता हे विचारायला की उद्या ती पूजणार आहेस की नाही. म्हटलं हो. जय, तुला आठवतंय मागच्या वर्षी माझी पहिली हरतालिका होती आणि ती आपण चाळीत पूजली होती. पण वहिनी होत्या तेव्हा सोबत. आणि यावर्षी मी एकटीच. का? आय मीन, काकूंचा उपवास नाहीये का? हो, काकूंचाही उपवास असतो, पण त्या आता इथे नाही आहेत ना. त्यांच्या बहिणीच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो ना, तर त्या दरवर्षी जातात. पण ह्या वर्षी अण्णांच्या काळजीमुळे त्या नाही म्हणत होत्या. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही जा तिथे, इथे मी काळजी घेईन सगळ्यांची. मीच आग्रह धरला. इथे त्यांची खूप धावपळ होते रे. निदान त्या निमित्ताने तिथे जाऊन आराम तरी करतील. उत्तम. हे पण मग आता उद्याची सगळी तयारी आपल्याला करावी लागेल ना? त्याची काहीही गरज नाहीये. काकू आहेत त्या. सगळी तयारी त्यांनी केली. शिवाय शकूला त्यांनी सांगून ठेवलंय की रात्री उशिरापर्यंत थांबायचं आणि रात्रीचं जेवण सुद्धा तीच करणार आहे. पण का? एक्झॅक्टली, मी सुद्धा हेच विचारलं त्यांना. तर मला म्हणाल्या की तुम्ही ऑफिस मधून घरी उशिरा येता, मग तुमची धावपळ होईल, म्हणून शकूला मुद्दामच लक्ष द्यायला सांगितले. काकू पण ना, अरे बापरे. पण म्हणजे आता घराला युद्धभूमीचं रूप येईल. काका आणि शकू. चल लवकर, उशीर झाला तर तिथे काय होईल माहित नाही. पण तू अण्णांना तयार राहायला सांगितलंस ना?
हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, काही टेस्ट करून घ्यायच्या. नाही नाही, काका अण्णांना घेऊन गेलेत रुटीन चेकअप साठी. पण असं का? तर तुला काकांचा हट्टी स्वभाव माहितीये ना. माझ्या मित्राला मी घेऊन जाऊ शकतो असं म्हणाले ते. काका पण ना एखाद्याला एवढा जीव लावता, पण मनातला राग तो सोडायला तयार नाहीये. आपल्याशी कधी बोलतील देव जाणे. मला त्याची काळजी नाहीये जे, कारण काकांचा आपल्यावर तसा राग नाहीये हे मला माहितीये. मला एक वेगळ्याच गोष्टीची काळजी. काय? तू मला आता तरी सांगणार आहेस का काय? रजनी बरोबर तुझं काय बोलणं झालं? ती काय म्हणाली तुला? रजनी ना हम्म, काय नाही, ती मला सांगत होती, ती मला असं सांगत होती की आधी तिच्या प्रेमातून बाहेर पड. आता मला सांग, हे शक्य आहे का मला? जय मला नीट सांगणार आहेस का तू? आता अजून काय सांगू आदिती? अरे हे बघ आदिती, ती मला असं म्हणाली की तिला तुझ्या बाबतीत तुझ्याबद्दलचं काहीतरी सत्य माहितीये आणि ती सगळ्या पुराव्यांसकटच ते सगळ्यांसमोर आणणार. आणि जर मी तुझ्या प्रेमात असेल तर मला त्या प्रेमातून बाहेर पडायला सांगितलं. म्हणजे ती आज सकाळी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत होती? मग तू काय म्हणालास तिला? मी काय म्हणणार? मी तिला असं म्हणालो की बाई, तू आता इतकी कळकळीने मला सांगतेस तर पडतो मी प्रेमातून बाहेर. जय, हे तुझं अति होतंय ना आता. काय अति या? मग काय थट्टा काय करतोयस? आदिती, हे बघ, मला असं वाटतंय की ती उगाच बडबडते. तू प्लीज पॅनिक होऊ नकोस, शांत राहा जा. आदिती, हल्ली लहान सहान गोष्टींवरनं चिडायला लागलेस. मग काय तू बोलतोच असं काहीतरी की ज्याने मी हर्ट होते. जय, तिने खरंच माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र बघितलं असेल का रे? बघितलं असेल नाही, बघितलं असणारच. पण मग जर बघितलं असेल तर ती एवढी शांत का बसलीये? म्हणजे नक्कीच काहीतरी घोळे. मी तुला सांगते ना, तिने खरंच बघितलं असेल. पण आदिती, ती प्लीज शांत होशील प्लीज? तू पॅनिक होतीयस उगाचच. हे बघ, रजनीला ओळखत नाही का आपण? ती उगाच बडबड करते असं वाटतंय मला. जय, शांत कशी राहू मी? इतर सगळ्यांना जर ऑफिसमध्ये कळलं तर काय होईल या हा विचारही मी करू शकत नाही. आदिती, हे बघ, तू हे बघ, हे आजूबाजूचे सगळे विचार करून पॅनिक होऊ नकोस. यांनी काय होणार आहे? आपण आपल्यालाच त्रास करून घेतोय. काही सुचतच नाहीये रे. या सगळ्याचा ना आता खूप कंटाळा आला. तेच विषय, तेच वाद. जय, आपल्या नात्यातली गंमत हरवत चालली. रोजची धावपळ, टेन्शन, हे सगळं आता आपल्या नात्यात रिफ्लेक्ट होतंय, आपल्या बोलण्यात रिफ्लेक्ट होतंय. असं असतं ना, म्हणजे बघ ना, ही जागा आणि आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स असं छान जुळून आलंय ना. कधी कधी वाटतं ही जागाच दोषी असेल का? मला तर आता या जागेचीच भीती वाटायला लागली. जे आपण ही जागाच बदलूया का? म्हणजे काही नाही तर निदान ही जागा तरी बदलू शकतो ना आपण. गुड आयडिया. नाही म्हणजे परिस्थिती आपण बदलू शकत नाही, निदान ही जागा बदलून बघूया काही होत आहे.
बरं चला आता निघायचं, उशीर होईल. हो, आणि जाता जाता हरतालिकेचं सगळं ते पूजेचं सामान घ्यायचं ना आपल्याला. ए आदिती, म्हणजे तू याही वर्षी उपवास करणार आहेस ना? हो. तुझी खात्री आहे? नाही म्हणजे हाच नवरा हवाय, म्हणजे तुला खरंच असं वाटतं की तुला प्रत्येक जन्मी हाच नवरा हवाय? हो, माझं ठरलंय. हा. हा, पण आता तुला जर का दुसरा चॉईस हवा असेल तर तसं सांगू शकतोस तुम्हाला. हा. जय, विचार करतोय मी. काय कसला विचार करतोयस तू? चल जाऊया.